फायनलची मॅच. पहिला बॉल फुल टॉस बॉल ने सुरुवात. दिशांत स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित, सुजित. चलो स्ट्राईक वरती रोहित, नॉन स्ट्राईकला दिशांत, सुजित गोलंदाजी मार्क वरती. एक बॅटल दोघांच्या मध्ये. जय भवानी सोन्याची वाडी संघ बॅटिंग करत असताना पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली, झेल फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अर्थात थोडा क्विक यायचं आहे, बॅटरला विनंती आहे, कारण का फेअर गेम झाला पाहिजे. बॅड लाईट त्यांना पण नको आहे आणि तुम्हाला तर नाहीच आहे, बट तुमच्या अपोनंटला सुद्धा बॅड लाईट नको आहे. चला मॅच कडे वळतो आपण. त्या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. जय भवानी सोन्याची वाडी संघ पहिला गडी बाद. अंपायरनी सांगितलंय 1 मिनिटाच्या आत, विकेट गेल्यानंतर 1 मिनिटाच्या आत नवीन बॅटरनी बॉल फेस करणं हा नियम आहे. घ्या. वा वा वा, फ्लिक आहे, जस्ट फ्लिक, वन बॉल, चेंडू सीमारेषा पार, मिळतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे मास्टर. सन्माननीय राम शिगवण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण अतिथी कक्षा देऊन विराजमान व्हायचं आहे. मॅच कडे वळतो. 4 लागले, चौकार आलाय धाव फलकावरती. पुढील चेंडू फुलटॉस बॉल. पंच म्हणतात की नाही, लीगल आहे, लीगल आहे. डीप होतोय, खाली पडतोय बॉल. डॉट बॉल आहे, त्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. चार बॉल फेकलेत. परत एकदा फुल टॉस आणि परत एकदा बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. याला म्हणतात प्रेशर. ओव्हर जर आपण पाहिली, पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर चौकार आणि सलग 2 डॉट बॉल. चौकार नंतर 2 डॉट आले. 5 चेंडूंमध्ये 4च धावा, 1 गडी बाद. फायनलची मॅच, फायनलची लढत. आतापर्यंत आपण जी काही चांगली गोष्ट केल्यात तो सगळं विसरा आणि परत 0 स्टार्ट करा. वाह वाह वाह, कमाल. पहिली ओव्हर, आजच्या दिवसातली सर्वात कमी धावा देणारी ही पहिली ओव्हर पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये 4 धावांची पहिली ओव्हर पाहायला मिळाली. षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये फक्त लागल्या 4 आणि फक्त 4च धावा. 38 सर्कलच्या बाहेर आता 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अख्खा पहिली ओव्हर नॉन स्ट्रायकर एंड कडे आराम केल्यानंतर परमनंटली शिफ्ट झालेला आता स्ट्राईक वरती आलेला आहे दिशांत. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. गोलंदाज ओम. ओमने घेतलाय बॉल बॅक. ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू हातामध्ये. पहिली धाव फलकावरती येताना पाहायला मिळाली. गुड रनिंग. संघ सहकारी जेव्हा टाळ्या वाजवतात ना, तेव्हा समजून जायचं असतं की बॅटवरती बॉल यायला लागलाय, येणार, लांब येणार. त्याचवेळी बॉलर सुद्धा, ओम सुद्धा नवीन प्रश्न घेऊन, नवीन उद्गारवाचक प्रश्न काहीतरी घेऊन येणार. परत एकदा 30 लाईन 30 लेन. गोलंदाजांनी जसं काय आपण एक्झाम लिहितो ना पेपरमध्ये ना, पुढच्याचा पेपर आपण कॉपी करतो, तसंच झालं. ज्यावेळी गोलंदाजी सुजित करत होता त्याचाच पेपर कॉपी केलाय ओमने. कारण जसा त्यांनी बॉल टाकले होते, सोम सुद्धा तसेच बॉल कॉपी करत आहे. कॉपी पेस्ट चालू आहे. पण एक गोष्ट, कॉपी पेस्ट करून आपण मोठे नाही होऊ शकत. स्वतःचं अस्तित्व वेगळं हवंय. अस्तित्व निर्माण करे पर्यंत पंचांकडे दाद मागितले जाते. लीगल आहे का? पंच सांगतात होय होय होय. चला लीगल बॉल आहे. डॉट बॉल येतोय. एक बाजूने क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ तुम्ही बघा, एका बाजूला आनंद येणार तर एका बाजूला दुःख येणार. प्रत्येक चेंडू नंतरचं हेच स्टेटमेंट राहणार.
चलो 5 धावा धाव फलकावरती, एक गडी बाद, 3 चेंडू आतापर्यंत फेकले, उर्वरित 3 चेंडू बाकी. चांगला फटका मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, प्रेशर स्वतःवरती घेतलं होतं फलंदाज, दुसरा बाद. थँक्यू टीशे. 1 मिनिट आहे बॅटरला यायचं आणि 1 मिनिटाच्या आत आपल्याला बॉल फेस करायचा आहे. सुजल आज नाखुश केला, सकाळपासून सगळी मनं जिंकलीत, पण आता नाही, आता नाखुश करून फायनल शेवटची मॅच, एक लढत, आणि त्या लढतीमध्ये चेहरे हताश, खांदे डाऊन, शोल्डर डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सन्मेश दाखल होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत झालेत, 5 या धावसंख्येवरती धाव फलक पाहायला मिळतोय. याला म्हणतात स्लो, याला म्हणतात स्लो बॉल, आणि त्याची गरज पण होती. 5 बॉल झालेत. स्लो बॉलचं गणित आपण थोड्या वेळामध्ये चेतन डिस्कस करूयात, बट हा बॉल होऊ दे. स्लो बॉलचं एक गणित वेगळं आहे. अरे वा, अरे वा, अरे वा, अपील कसली मागितली जाते 55 निदर्शनात, पण षटक समाप्त, आणि 2 षटकांच्या खेरीज धावा धाव फलकावरती बनलं, तर म्हणजे 5-2 गडी. ओव्हर झाली सर. चला ओव्हर संपलेली आहे, षटक समाप्त. पहिला बॉल 1 धावेचा, नंतर 2 डॉट, नंतर सुजल आऊट, त्याच्यानंतर सन्मेश आला आणि सन्मेशने दोन्ही डॉट बॉल घेतले. टोटल ओव्हर झाली आहे. 2 ओव्हरच्या मध्ये धावा धावफलकावरती बनल्यात, त्यामध्ये 5-2 गडी बाद. 2000च्या नंतर ज्यांचे जन्म झालेत ना, त्यांना कदाचित हा क्रिकेटर माहिती नसेल, अर्थात ग्लेन मॅग्रेथ. ग्लेन मॅग्रेथ ऑस्ट्रेलियाचा बॉलर, जो बँकमध्ये जॉब करायचा, आणि बँकमध्ये जॉब करत असताना कॅशियरमध्ये असताना ना, आपल्या रिसिप्टवरती ना स्वतःची सही करून द्यायचा, म्हणायचा आज मी डोमेस्टिक खेळतोय, पण ही सही जपून ठेव, एक दिवस ह्या सहीसाठी तू तरसशील. हा कॉन्फिडन्स मग ग्लेन मॅग्रेथ आला, आणि मग त्यांनी आपल्या स्पीडवरती अधिराज्य गाजवलं, पण त्याला कळलं की स्पीडवरती मला जिंकता येणार नाही. मग त्यांनी बदल केला आपल्या गतीमध्ये, स्लो टाकायला सुरुवात केली, आणि मग तो ग्लेन मॅग्रेथ, ज्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आज ना उद्या कधी ना कधी आपल्या स्पीडला मारणारा येणार. यॉर्कर बॉल, यॉर्कर वरती अधरामर जे होतं, वेस्ट इंडिजचं टीम जर तुम्हाला आठवत असेल, ते यॉर्कर शिवाय बोलायचेच नाही, बट त्यांच्या विरुद्ध सुद्धा लढती आल्या. सचिन तेंडुलकरनी स्ट्रेट ड्राईव्ह मारायला सुरुवात केली, तेव्हा ते सुद्धा बाउन्सर आपटायला लागले. मग त्याच्यानंतर रिकी पॉन्टिंगनी पुलशॉट मारायला सुरुवात केली, तेव्हा पण ते सुधारले. प्रत्येक गोष्टीचं तोड काही ना काहीतरी येतं, वेळ लागतो पण येतो. चांगला फटका आहे, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार, धावा मिळणार 4. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धाव फलकावरती आपण पाहतोय चौकार येतोय, गरज होती मोठ्या फटक्याची, गरजेला पूर्तता. धावा धाव फलकावरती वाढल्या, धावा जाऊन पोहोचले 10 या धावा संख्येवरती. सन्मेश आलाय. ओ शेवटच्या क्षणाला बॅट टॉस करतोय, व्हाईट बॉल येतोय. क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार हा स्वैर चेंडू फेकला जातोय. व्हाईट बॉलने धाव फलकावरती आणखीन एक आकडे मोडवणार, धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 11 या धाव संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल चांगला आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा येतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवतोय, फेकी करेपर्यंत धाव फलकावरती वाढ होतोय. 12 धावसंख्या धाव फलकावरती, 3 चेंडू आतापर्यंत फेकले जातात. म्हटलं ना चेतन की प्रत्येक गोष्टीला तोड येणार. वसीम अक्रम जेव्हा बॉलिंगला आलेला, तेव्हा त्याला इंटरनॅशनल मध्ये कोणच 6 मारत नव्हता. 6 काय, त्याच्या बॉलला फेस करणं ही कठीण झालं होतं. वसीम अक्रमने आतापर्यंत 11 6 खाल्ले, त्यातले 10 सचिन एकट्याने मारलेत. वा, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली, स्टेबल झाला, कॅच पकडली, फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. चला 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 स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचंय. नेक्स्ट बॉल म्हणजे ही ओव्हर संपल्यानंतर पाणी घेऊन यायचं आहे. चलो धावफलकाकडे वळतो. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 3 गडी बाद 12 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक 3 चालू. 2 बॉल अजूनही बाकी आहे. मॅच ऑन आहे. अजूनही मॅच बनू शकते. मिडल ऑर्डरचं काम आहे. आता धावा बनवाव्या लागतील आपल्याला. एक तरी सूर्य हवाय तुमच्यात. नाही रंपट. क्या बात आहे. तिखट आगीचे गोळे फेकतोय जसं काय गोलंदाज. म्हणजे जर तुम्ही कोल्हापूर साईडला गेला असाल ना तर तिकडे खरी मिसळ मिळते. त्या मिसळीमध्ये आहे ना एक तर्री येते. ती तर्री आहे ना तुमची जीभ नाही तुमचे ओठ जाळते. ही जाळणारी गोलंदाजी आता पाहायला मिळाली. सुजित येतोय आणि जाळतोय. अक्षरशः मैदानामध्ये आगीचे गोळे फेकतोय. आणखीन एकदा लागला होता, लागली होती. काहीतरी कनेक्शन झालं होतं. या बॉल नंतर अंपायरला यस यस पंच सांगतात लागली होती, बॅट आली होती, चुंबन झालं होतं बॅटचं. यस चला ड्रिंक्स घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. षटक समाप्त. 3 षटकांच्या खेरीज धावा धावफलकावरती बनलं 13. 3 गडी बाद. त्याच वेळी आपण आमंत्रित करणार आहोत केतन साहेबांना विनंती की आपण अतिथी कक्षावर येऊन विराज बनवायचं आहे. 13 धावसंख्या धावफलकेवरती आपण हा स्कोर कार्ड बनतोय. वसीम अक्रमचा मी विषय काढला होता ना. आपल्या इंटायर करिअरमध्ये त्या माणसाने एकही वाईट बॉल फेकला नाही. अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांनी फक्त 11 सिक्स घालले. म्हणजे वेस्ट इंडिज, त्यावेळी साऊथ आफ्रिका, नंतर ऑस्ट्रेलिया टीम ह्या मोठे फटके मारण्यासाठी मानली जायची. त्या टीमने सुद्धा त्याला मारू नाही शकले. आपल्या अख्ख्या करिअरमध्ये त्यांनी 11 सिक्स घालले. त्यातले एकमेव भारतीय सचिन रमेश तेंडुलकरने त्याला 10 सिक्स मारलेत. वीरेंद्र सेहवागने चिडवलं सुद्धा होतं की मला नको, माझ्या बापाला सांग, बाप तुला ठोकून दाखवेल. ही गोष्ट आहे. हे क्रिकेटचं खेळ आहे. हे क्रिकेटला अजरामर केलंय. गॉड ऑफ क्रिकेट आपण त्यांना उगाच म्हणत नाहीये. 13 वेळा आपण म्हणतो की 13 वेळा जेव्हा जेव्हा त्यांनी घेतलाय फटका तेव्हा तेव्हा एकच गोष्ट झालंय. 13 वेळा स्वतःहून मैदानाच्या बाहेर पडलाय. त्यांचे गुरुवर्य अर्थात जेव्हा जेव्हा त्यांना क्रिकेट शिकवायचे तेव्हा ते कॉईन आहे ना स्टंपवरती ठेवायचे सचिन सरांचे की हा जो नॉट आउट राहील शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटपर्यंत त्याला हा कॉईन देणार. ते 13 कॉईन्स अजूनही अजरामर झालेत. ते क्रिकेटची बॅट, ते सचिनचे ग्लव्स, ते सगळ्या गोष्टी क्रिकेटबद्दल आपण बोलतोय. नेक्स्ट इनिंगमध्ये आपण जरा बैलगाडा शर्यतीबद्दल सुद्धा बोलूयात. कारण का बैलगाडावरती प्रेम करणारे सुद्धा खूप सारे प्रेक्षक आहेत. मॅचकडे वळतो. 3 षटकांचा खेळ समाप्त. उर्वरित 2 षटकांकडे आपण वळतो. गोलंदाजी मार्कवरती मयूर. पहिला बॉल पासूनच अपील व्हायला सुरुवात झाली आहे. चला मॅचकडे वळतो आपण आणखीन एकदा. धावफलकावरती वाढ होणार. एकाने वाढ. 14 धावसंख्या धावफलकावरती. स्कोर कार्ड एकदम स्लो होताना पाहायला मिळालाय. स्कोरिंग एक बाजूने धावांचा पाऊस हवा होता, तो पाऊस मात्र पडत नाहीये. सिंगल्सचा खेळ ठीक आहे पण आता अग्रेसिव्ह व्हावं लागेल. गॅपमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करेपर्यंत चेंडू निसटला. येतोय नशिबाचा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. मॅचकडे वळण्या अगोदर 18 धावसंख्या 3 गडी बाद. स्लोवर वन. परत एकदा स्लो बॉल. ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय राजेंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की राजेंद्र गोविलकर साहेब प्लीज या आणि अतिथी कक्षावर विराजमान व्हायचं आहे. आणि त्याच्या समवेत माजी उपसरपंच साहेब आहेत, त्यांना सुद्धा विनंती. बॅकफूट वरती गेला. पंच केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अडवलाय सुद्धा. चांगला प्रयत्न त्याच्याकडून पाहायला मिळाले पण निसडला. त्या चेंडूच्या भाग्यात लिहिलं होतं सीमा पार जाणं आणि तो पार गेला. चेंडू सीमा पार. 4.
थँक्यू डीजे मास्टर. चला भूषण स्ट्राईक वरती, भूषणला 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक. राजा गोविलकर यांच्याकडून हे पारितोषिक राहणार आहे. पट यावेळे प्ले होतोय बट संपर्क काही नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त. 23 धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. हॅलो, अविनाशजी गोरेगावकर आणि केतनजी गोरेगावकर या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. अविनाशजी गोरेगावकर आणि केतन गोरेगावकर. सर डीसी सुद्धा आता स्टेजवरती दिसायला लागलेत आम्हाला. यस, थँक्यू सो मच फॉर कमिंग. चला मॅचकडे आपण वळतो. त्याआधी एक इंस्टाग्रामवरती आहे ना, मी 1-2 गोष्टी नेहमी वाचत असतो. तर त्याच्यामध्येच एक गोष्ट वाचली होती की देव तुमचे स्टेटस पाहत नाही. म्हणजे आपण एव्हरी मॉर्निंग स्टेटस ठेवतो ना व्हॉट्सअपला, इंस्टाला. तर देव तुमचे स्टेटस पाहत नाही, देव तुमचे कर्म पाहतो. हवेत हवे सेकंड अटेम्प्ट कॅच आणि फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 24 वरती 4 गडी बाद. देव तुमचे स्टेटस पाहत नाही, देव तुमचे कर्म पाहतो. आणि प्रायश्चित हे पापांचं केलं जातं, कर्माची फळं मिळतात. म्हणजे गंगेत जाऊन तुम्ही प्रायश्चित कराल, प्रायश्चित हे पापाचं केलं जातं, कर्मांची फळच मिळणार आपल्याला. 23 ऑन बोर्ड. 4 गडी आतापर्यंत बाद. सन्माननीय राम शिगवण साहेबांना विनंती की आपण अतिथी कक्षावरती यायचं. माझे उपाध्यक्ष आहे. आवाज आलाय. प्ले डाऊन, प्ले. यस यस यस. ओ यू टी. फलंदाज बाद. रामचंद्र शिगवण साहेबांना विनंती. यस प्लीज आपण यायचं आहे. अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अक्षय कदम साहेबांना विनंती, आपण सुद्धा अतिथी कक्षावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चला मॅचकडे आपण वळतोय. 5वा गडी बाद. बघा 5 नंबर मैदानावरती आलाय, म्हणजे ऑन स्कोर कार्ड वरती सुद्धा 5 गडी बाद. आणि त्याच वेळी आपण पाहतोय आपल्याला हे जे मैदान नरेशदा आयरन कडून गेली 5 वर्ष मिळतं. या वर्षी टी शर्ट सुद्धा आहे. आहा आहा, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव. थँक्यू सो मच. ओम आला आणि ओमने मात्र कहरच केला. अक्षय मेन्स पार्लर यांच्याकडून ओम गुरवणी जर षटकारांची हॅट्रिक झाली तर 501चं पारितोषिक. नाही, हा गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षकाला धावावं लागणार आहे. धावलाय चांगला. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण. चांगलं. चला या दोन्ही धावफलकावरती वाढ करूया. 31 ऑन बोर्ड. 5 गडी बाद आहेत. किती गडी बाद झालेत, किती विकेट्स गेल्यात, आय डोंट केअर. मला फक्त एकच गोष्ट वाटते, मला मॅच जिंकायची आहे, मला स्कोर मारायचा आहे आणि मी तो स्कोर मारणार. ये आ गया रेंज में, ये आ गया रेंज में, ये आ गया रेंज में. सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. 37 ऑन बोर्ड. हा हिरा आधी का नाही आला, हा आता माझा प्रश्न आहे कॅप्टनला. हा आला का नाही पहिले. 5 गडी बाद. शेवटचा बॉल. ये फिर से. नाही ना, क्षेत्ररक्षक आहे. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण करायची आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. एक पूर्ण, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न मात्र तिसरीला. तिसरी धावेला फलंदाज बाद. 2 धावा ऍड होणार. 39 ऑन बोर्ड होणार आणि विजयासाठी आता 40 धावांचा पाठलाग. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 30 मध्ये बनवायचे आहेत. 30 मध्ये 40.
40 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. हे मैदान गेली 5 वर्षांपासून आपण क्रिकेटसाठी वापरतोय. डीजे थँक्यू सो मच डीजे मास्टर. अर्थात गेली 5 वर्षांपासून ज्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं आहे, एनआर ग्रुपचे संस्थापक सन्माननीय अर्थात आपण पाहतो नरेशदा अहिरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात दादांकडे वळतो 1 मिनिटासाठीच की अर्थात साहेब आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय, बट थोडासा मी सुद्धा किंवा आम्ही सर्व तुम्हाला फॉलो करतो. त्यातून एक गोष्ट की बैलगाडा प्रेमी तुम्ही जास्त आहेत, बट तुमच्या आवडीचा एक बैल जो तुम्हाला खूप आवडतो, एक साधा प्रश्न, मग त्यातून आपण विषय काढू. मित्र हो, प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मला बोललात की मी खूप बैलगाडी प्रेमी आहे. तर मी नुसता बैलगाडी प्रेमी नाही तर क्रिकेट प्रेमी बी आहे. मी कबड्डीच्या मॅचेस असो या खो खोच्या मॅचेस असो या बैलगाडी शर्यत असो या क्रिकेटचं मैदान असो, मी क्रीडा क्षेत्रामधला म्हणजे लहानपणापासून मी शाळेमध्ये होतो तेव्हाही मी क्रीडामध्ये अव्वल होतो आणि आजही क्रीडा क्षेत्रामध्ये मी अव्वल आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो, जेव्हा जेव्हा आपल्या गोरेगावमध्ये चांगल्या प्रकारचे क्रीडा कार्यक्रम होतात तेव्हा फक्त दुःख होतं. आज बघा, आज ह्या ग्राउंडवरती जे माझं स्वतःचं ग्राउंड आहे, मला इच्छा अशी होती की ह्या क्रिकेट ग्राउंडवरती आज 16च्या 16 टीमी पाहिजे होत्या. ठीक आहे, हारजीत ही आयुष्यामध्ये असते, हरलं म्हणून ग्राउंड सोडून जायला नव्हतं पाहिजे कुणी. ही फायनल बघण्यासाठी संपूर्ण 16च्या 16 टीम जर या ठिकाणी असते ना, तर आज आम्ही या मंचावर जेवढे उपस्थित आहोत यांना आम्हाला आनंद वाटला असताना अभिमान वाटला असता. आयोजकांच्या वतीनं मी व्याही देतो की पर्व 6 मध्ये हे 16च्या 16 टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा आपण ठेवायचा प्रयत्न करू, बट प्रयत्नाला यश नक्की येईल. बट एक क्रिकेट आणि तुम्ही ज्या पद्धतीने बाकी खेळांना म्हटलं, पण आज जे नवीन नवीन खेळाडू आहेत किंवा नवीन जे तरुण आहेत ते खेळापेक्षा मोबाईलमध्ये गुंग जास्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांना कशा पद्धतीने आपण 2 शब्दात स्पष्ट आणि तुमच्या स्टाईलमध्ये स्पष्ट भाषेत ते काय समजते तुम्हाला एक सांगतो, मोबाईलमध्ये आता तुम्ही जे लाईव्ह दाखवता ना, इथं लोक यायला मागत नाही, ते घरी बसून TV मोबाईलमध्ये बघत असतात. त्यामुळे सगळं कुठेतरी आपल्याला बंधन पण करायला पाहिजे की त्या लाईव्हच्या खाली असंही लिहिलं पाहिजे तुम्ही की मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही गोरेगावमध्ये आज ही मॅच चालू आहे लाईव्ह, ती प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या नजरेने इथे येऊन बघणं हे खूप चांगलंदायक होईल. धन्यवाद साहेब. आणि फायनलची मॅच तुम्ही एन्जॉय करता, त्याच्यामध्ये काही करणार नाही. आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला, चिंतन आमच्यासोबत आहे आणि चिंतनचा मोठा भाऊ आदित्य पण माझ्यासोबत आहे. चला मॅच कडे वळतो. 29 मध्ये 40, लो स्कोरिंग मॅच, फायनलची मॅच. मॅचला सुरुवात, पहिल्या बॉलला पहिली विकेट. चलो मॅच कडे वळतो. व्हाईट बॉलने पहिली आकडेमोड विकेटने धाव फलकेची पहिला श्री गणेशा धावतोय व्हाईट बॉलने. 1-1. याही वेळेला पाटी एस्टेनच्या मागे पकडला गेलाय. फलंदाज आणखीन एक बाद.
धन्यवाद. मयूर बाद. मयूर आला. मयूरने पहिला बॉल फेस करत असताना मयूर बाद. नॉन स्ट्रायकर एंडला सुजित पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. दिशांत गोलंदाजी मार्क वरती. प्रणय नवीन फलंदाज. प्रणय मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद. दिशांत पहिला विकेट, दुसरा वाईड, नंतर विकेट. 2 बॉलला 2 विकेट, 1 एक्स्ट्रा मधून रन आलेली आहे. स्कोर कार्ड वळतोय. प्रणयच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. माजी उपसरपंच सन्माननीय दिनेश साहेबांकडून हे पारितोषिक राहणार आहे. चला मॅच ऑन. प्रणय स्ट्राईक वरती. बाद झालेला फलंदाज मयूर. तर 1 मिनिटाच्या आधी आपल्याला बॉल फेस करायचा आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मोह आवरला नाहीये. झेल आणि फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. एक गोष्ट सांगतो, 5 ओव्हरला फक्त 40 पाहिजे होते आणि पहिल्या 3 बॉलला 3 विकेट गेलेले आहेत. 1 रन जी दिसते ती व्हाईट बॉलची. याला म्हणतात फायनल. याला म्हणतात छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीगची फायनल. फायनल आवडले तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. व्हॉट अ मॅच. अजूनही मॅच आता 50-50 आहे. जेव्हा 30 मध्ये 40 पाहिजे होतं तेव्हा म्हणत की जरा वेगळं काहीतरी गणित. आता नाही. आता ही कम्प्लिटली 50-50 ची मॅच. 50-50 मॅच झाली आहे. 40चं टार्गेट आता कठीण झालंय. 3 मध्ये 3 विकेट आल्यात. 1 व्हाईट बॉल आलाय. प्रणय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. निखिल आला. निखिलनी लांब लचक सीमारेषा पार षटकार. सम्यकजी साळवी साहेबांना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चिंतन साहेबांनी आपल्याला बोलवलेलं आहे. 7 धावसंख्या धावफलकावरती. 3 गडी बाद. नाही, मिस करतोय. व्हाईट बॉल येणार. क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार हा व्हाईट बॉल आहे. 8 धावा धावफलकावरती बनल्या आहेत. 26-32. ओमने आल्यावरती जो कारनामा केला होता ना, तो आता स्टँड कोणाला तरी घ्यावा लागेल. निखिलने घेऊ दे किंवा सुजित तर अजून स्ट्राईकलाच नाही आलाय. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. कॉटन बॉल. फलंदाज बाद. पहिले बॅटर प्रॅक्टिस करायचे फास्ट बॉलची, की फास्ट बॉल कसा खेळायचा, फास्ट बॉल कसा हँडल करायचा. आता बॅटर मात्र प्रॅक्टिस करावी लागेल की स्लो बॉल कसा खेळायचा, स्लो बॉल कसा हँडल करायचा. अगेन स्लो बॉलला विकेट. 4 गडी बाद. 8 ही धावसंख्या. अजून पहिली ओव्हरच चालू आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अजूनही गोष्टी बदलायच्या बाकी आहेत. 5 ओव्हरची मॅच. 40 बनवायचे आहेत. 25 चेंडू आणि 32 ची गरज. शेवटचा बॉल फक्त ढकलून काढायचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क काही बनला नाहीये. षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती बनल्यात फक्त 8 धावसंख्या धावफलकावरती. मिहीर गोरेगावला प्रत्येक षटकारासाठी आदित्यकडून 100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे आणि ओम साठी सुद्धा पारितोषिक राहणार आहे. आणि ओम साठी 3 विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार. आदित्य कोरेगावकर यांच्याकडून राहणार आहे. चला मॅच कडे वळतो जरा.
8 धावा फलकावरती, 4 गडी बाद, 24 चेंडू 32 ची मॅच. वाटलं होतं की 4 ओव्हरची 3 ओव्हरची मॅच बनून जाईल ही, बट आता नाही. चला सुजित स्ट्राईक वरती आलाय, पहिल्यांदा स्ट्राईक वरती, म्हणजे स्ट्रायकर जोडी म्हणून आलेला जो नॉन स्ट्रायकरला उभा राहिला आणि स्ट्राईक त्याला मिळाली आता शेवटच्या अर्थात दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला. 24 चेंडू 32 धावांची गरज, 24 बॉल 32. सुजित एज आहे, एज होती. प्रत्येक बॉल वरती काहीतरी नवीन. येणारा प्रत्येक चेंडू कोणासाठी सुख देतो तर कोणासाठी दुःख देतो. आता तुम्ही कोणत्या साईडनी आहात ते तुम्हाला ठरवायचं आहे. चला 8 धावा फलकावरती, 4 गडी बाद. वरती आक्रमण केलंय, चेंडू खूप वेळ हवेमध्ये, बेकार, फलंदाज बाद. जस्ट 22 बॉल 32 ची मॅच आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. विशाल मैदानाच्या आतमध्ये, विशाल आमंत्रित झालेला आहे. निकनेमचा महाराष्ट्र, निकनेमचा भारत म्हणा, रिकी पॉन्टिंगला पंटर नाव ठेवलं गेलं होतं. सो आपण प्रत्येकाला एक निकनेम द्यायची सवय आपल्याला, बट मॅच कधी बोलतो. विशाल स्ट्राईक वरती, मिहिर नॉन स्ट्रायकर एंडकडे, 5 गडी बाद. आहा आहा, जस्ट लुकिंग लाईक वाव. एक म्हण येते ना की चला विशालला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक अक्षय मेन्स पार्लर यांच्याकडून पारितोषिक राहणार आहे. फक्त विशाल लिव्ह केला. पंच सांगतात हा व्हाईट बॉल आहे, अवांतरी धाव येणार. धाव फलकावरती 1 ने वाढ केली जाणार. 25 धावसंख्या, 15 धावसंख्या धाव फलकावरती, 25 अजूनही बनवायचे आहेत आपल्याला. 21 बॉल 25. एक मिडल ऑर्डर कडून आपण काय अपेक्षा करू शकतो की त्यांनी गेम पुढे न्यावा, त्यांनी मॅच मध्ये बनून राहावं. प्रत्येक वेळी 6 आणि 4 नी क्रिकेट नाही आहे, क्रिकेट खूप बाहेरचं आहे. हा ही बॉल सांगतात पंच, लीगल बॉल. इंटरेस्टिंग राहील हा बॉल, इंटरेस्टिंग बॉल. एक सांगतोय की इथे बॉल आहे, इकडे बॉल आहे, पण पंच सांगतात नाही मित्रा नाही. 2 विकेट आले तर 2000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे आदित्य कोरेगावकडून. चला मॅच कडे वळतो. 2 बॉल बाकी. शॉर्ट बॉल वरती एका क्रिकेटरने आपलं तोंड फोडून घेतलं होतं आणि मग नंतर तो क्रिकेटर उभा राहिला आणि म्हणतो काय, नहीं मैं खेलेगा. ती शॉर्ट बॉलची दहशत. नंतर एक क्रिकेटर आला रोहित शर्मा, ज्यांनी सांगितलं शॉर्ट बॉल टाकलास ना तर घरी मारीन घरी. तो शॉर्ट बॉल मिस. षडांपूल आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून नशिबाचा येणारा, नशीब देणारा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 19 ही धावसंख्या धाव फलकावरती. 18 चेंडू आणि 21 धावायची गरज आहे. 18 मध्ये 21 सिंगल डबलचा खेळ. विकेट न गमावता मिहिर आणि विशाल 2 जण आहेत. दोघांनी मैदानाच्या आत थांबून राहायचं आहे, थांबायचं आहे. विनू इंगवळे यांना विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. 18 चेंडू 21 धावांची गरज. एक लाईन एका पुस्तकामध्ये अक्षर वाचली होती की माणूस बदलत नाही, त्याचे दिवस बदलतात. काय, माणूस बदलत नाही, त्याचे दिवस बदलतात. आणि की एकदा दिवस बदलले ना की आंधळ्यांना पण ती माणसं दिसायला सुरुवात होतात. सो दिवस बदलणार. दिवस कोण बदलवू शकतो? विशाल बदलवू शकतो,
मिहीरही बदलू शकतो, नवीन गोलंदाज दिशांत सुद्धा बदलवू शकतो. आज कोण कोणाचे दिवस बदलणार? नाही 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 नाही, बॅटवरती चांगल्या पद्धतीने आला नाहीये, बट सिंगल आली तर चांगला आहे, काही वाईट नाहीये याच्यामध्ये. किशोर शिंदे आणि त्यांच्या समवेत रांग फिगवण साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. मॅच कडे वळतो. 20 धावा, 17 मध्ये 20, 17 चेंडू 20 धाव्यांची गरज. इझी मॅच, सिंगल डबलचा खेळ. सिंगल डबलचा खेळ मध्ये क्षेत्ररक्षक फंबल. यस, 22 मधून येणारी ही धाव, नजरेतल्या नजरेत झालेली भिडत आणि त्यातून घेतलेली ही चोरी होते. धावफलकावरती वाढ होते. 16 चेंडू 19 धावेंची गरज. 16 बॉल 19, 16 बॉल 19 धावेंची गरज. आला होता, आवाज आला होता. ही गोल्डन विकेट होती, असं वाटलं होतं की ऑलमोस्ट टेकन होता, कॅच पकडलीच होती, झालं होतं, 6वा गडी बाद होणारच होता. चित्रगुप्ताने लिहिलंच होतं म्हणजे आमचा स्कोरर की विकेट आहे, OUT आहे, बट नाही. यम म्हणतोय की अजून दिवस नाही भरलेत रे, आहे नशीब वेगळं आहे. त्या मेहनतीने बदलणार, ती कॅच सोडलीस ना, मग हागे आता डॉन म्हणतात डॉन. थँक्यू डीजे मास्टर. 14 चेंडू 13 धावांची गरज. 14-13 मिहीर आला. परत एकदा नाही, विकेट येऊ शकते. इझी टेकन, यस इट शुड बी टेकन. OUT आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओम. जगाला हरवायच्या आधी स्वतःशी जिंकावं लागतं ना. जगाला 13 पाहिजे, 13ला 13, 6 गडी बाद, 4 विकेट पाहिजे. 13 मध्ये 13 एक प्रकारे गणित थोडस सोपं वाटतंय बॅटर साईडनी की प्रत्येक बॉलवर एकच घ्यायची आहे किंवा 13 मध्ये फक्त 2च बनवायचे आहेत. तर 13 मध्ये 2 बनवू शकतो का नाही. ना बाहेर जाऊन मारायचा प्रयत्न, मोठी लाऊड अपील. पण सांगता वाईट बॉल आहे, मिळालाय. एक्स्ट्रा मधून का नाही, मिळू दे. एक 2008 ते 2009 मध्ये ना एक चित्रपट आला होता, अपना पैसा मनी मनी. त्याच्यामध्ये गाणं होतं, काला गोरा कैसा भी हो बस पैसा हो. तो हा रन पण तसंच आहे की वाईट नो कसा पण येऊ, फक्त रन येऊ दे. ते 12-13 जे काय आहेत ते बनवू दे रन. पृथ्वीराज गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं होतं. चलो 12 मध्ये 13 पाहिजे, 12 रन. गॅप मध्ये अरे वा. ओ मला आणि ओमने चोपला, चेंडू सीमा पार, मिळणार धावा 6. बारा बॉल 6ची गरज. 12 मध्ये 6 धावा, धाव फलकावरती मारायचा प्रयत्न आता करायचा आहे. 12 मध्ये 6. जगाला हरवण्याच्या आधी स्वतःशी जिंकावं लागतं, आपल्या वाईट सवयीपासून दूर व्हावं लागतं, सकाळी लवकर उठावं लागतं, मेहनत करावी लागते. जग तर नंतर टाळ्या वाजवणार आहे, आधी स्वतःशी तर जिंकावं लागतं. ओम साठी 500 रुपये रणजित तळवकर साहेबांकडून हे ओम साठी तो षटकार मारला, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. विशालनी जर षटकार मारून जिंकवला तर 500 रुपयाचं पारितोषिक किशोरजी शिंदे यांच्याकडून.
12 मध्ये 6ची गरज आहे. संताताई आलेले आहेत, त्यांना विनंती की आपण येऊन अतिथी कक्षावरती विराजमानाचे आहे. 12 मध्ये 6. अरे वा, डॉन डॉन म्हणत होतो ना मी आता गोलंदाजाला म्हणून बोलेन. मोठमोठे गार केले ह्यांनी गंमत मध्ये. चल चला चला चला. 6 12 मध्ये 6, आता 11 मध्ये 6, 11 मध्ये 6. 7 गडी बाद, 7 गडी बाद. ओम नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज राकेश, बाद झालेला फलंदाज विशाल. 11 चेंडू 6 धावा. बाकी सगळं ठीक आहे मित्रांनो. बघत असलेल्या प्रेक्षकांनो, फायनल आवडली का नाही? आवडली तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फायनल साठी. पंच करतो, एक घ्यायची आहे. पुश करो खुश रहो, हा ब्रीद वाक्य ओम राकेशनी पकडला की पुश करतोय खुश राहतोय. ओमच्या खांद्यावरती आता दिलाय 10 मध्ये 5. 10 बॉल 5. जर मेडन ओव्हर आली तर आता कोण माझ्यासोबत बेट लावेल? अक्षत आहे. अक्षतने जर आता येणारे 4 बॉल डॉट काढले तर शेवटच्या ओव्हरला मॅच जाऊ शकते. जर हे 4 बॉल डॉट आले तर, आणि जर 2-3 विकेट आल्या तर मग सोने पे सुहागा. सो 3 विकेट आपण अपेक्षा करू शकतो अक्षत कडून. 3 विकेटची अपेक्षा, काही नाही, फक्त विकेट हव्यात. नो लुक मारायचा प्रयत्न होता. ओम स्ट्राईक वर होता, 1 धाव घेतली जाते. माहिती आहे लेग 22 मधून आलेली धाव. यास पंच जेपी पॅनलचे आमचे पंच आहेत. पंच सांगतात की आली, रन आले. लेग 22 ची रन सुद्धा दिली जाते आणि दिली सुद्धा. आजच्या संपूर्ण काल आणि आज मध्ये आम्हाला समालोचक म्हणून लाभले ज्येष्ठ समालोचक आमचे काका म्हात्रे सर, अर्थात स्वर्गीय रतन बुवा. म्हणजे टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं, त्या वर्ल्ड कप मध्ये 6 ते 7 वर्ष सातत्याने काका म्हात्रेंना आपण ऐकलं होतं. त्यावेळी जर इंस्टाग्राम आणि युट्यूब इतका अग्रेसर असता तर काका आज काही गोष्टी वेगळ्या असत्या. बट हा क्रिकेटचा खेळ आहे. 1 रन 1 रन 1 रन हवी आहे. मिळाली रन मिळाली आहे. खूप सारे क्रिकेटर्स काका तुम्हाला पण माहित आहेत, खूप असे लेजंड क्रिकेटर होते की आपण आता त्यांना बघतो आणि म्हणतो की यार त्यावेळी जर लाईव्ह असतं, सोशल मीडिया असता तर गोष्ट वेगळी झाली असती. म्हणजे आपल्या विभागातील सचिन अमृतकरचं नाव घेऊ शकतो आपण. रवी तेंडुलकरची नावं, ही खूप सारी नावं आहेत. अशा नावांना आपण घेऊन बोलू शकतो की जर युट्यूब असतं तर. चला 8 बॉल 3 धावेची गरज. 8 बॉल 3. षटकार मारून जिंकावेल. 8 बॉल 3. फायनल मॅच. ना परत नो लुक मारायचा प्रयत्न आहे. माइंड सेट ऑलरेडी डन आहे की मला तसाच फटका मारायचा आहे. ती गॅप दिसती आहे डोळ्यांना, त्या गॅप मध्ये चेंडू ढकलायचा आहे. 7 बॉल 3. 7 चेंडू आणि 3 धावा. 7 बॉल 3 वाचवावे लागतील. शेवटचा बॉल, हा डॉट हवाय. हा डॉट आला तर मॅच बनेल. चला प्रेशर आहे कम्प्लिटली प्रेशर घेतलंय. पण ही टाइम नाही आहे. चला चला 7 बॉल 3 शेवटचा बॉल. गॅप शॉट, चेंडू हवेत, ढगात, षटकार, सामना जिंकला, मॅच फिनिश.
विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन संघ छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग 2026 पर्व 5 मधला विजयी ठरणारा संघ, 3 विकेटने विजयी ठरणारा संघ. एक गोष्ट जी नमूद करेन, आपल्या नावाच्या पुढे एक गोष्ट लिहून येणार ठळक अक्षरात, विजयी झालेला संघ. किती रननी जिंकलो, किती विकेटनी जिंकलो, डझंट मॅटर. व्हॉट मॅटर, आय एम अ विनर. आणि विनर ठरलाय विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.